हे गाईज वेलकम बॅक टू अवर चॅनल. माझं नाव आहे जुई. माझं नाव आहे अँड टुगेदर वी हॅव अ चॅनल कॉल्ड एज जुई होम ब्लॉग. सो आज बघू शकता आमचं लोकेशन खूपच वेगळं आहे, कारण आम्ही चाललो आहे मुंबई टू इंदौर. काय चाललो आहे ते पण तुम्हाला मी पुढे सांगते, पण तुम्ही आता आमची जर्नी बघा आम्ही कसं जातो आहे. सो याच्या आधी आम्ही शूट नाही केलं, कारण आम्ही थोडंसं काही लेट झालो होतो, म्हणून सगळं आम्ही बोललो सगळं होऊन देऊ, त्यानंतर आपण चेकिंग करू, मग सगळं आरामात करू. तर आता आम्ही इंडिगोच्या फ्लाईटने जातो आहे आणि आता बसमध्ये आहोत आम्ही. पुढचा प्रवास बघा आमचा. वेलकम टू आवर रूम. सो हा आहे आमचा छान असा खूप छानसा रूम आहे. मेन डोअर आहे, नंतर इकडे आमचं हे कबर्ड आहे, आणि नंतर इकडे वॉशरूम आहे. वॉशरूम थोडंसं कॉम्पॅक्ट आहे, आम्ही जितके पण वॉशरूम्स राहिले त्याच्या कम्पेअर्ड टू, पण ठीक आहे, छान आहे. नंतर इकडे मस्त असा मोठासा मिरर आहे. नंतर इकडे आपण सामान ठेवू शकतो, शूज वगैरे घालू शकतो, याच्यासाठी ही स्पेस आहे. नंतर आपलं हे टी कॉफीचं सेक्शन आहे. नंतर इकडे छोटासा फ्रीज आहे. हा आमचा छोटासा पसारा, आता सुरुवात पण झाली. नंतर आमच्याकडे 2 बेड्स आहेत आणि खूप छान रूम आहे, मला खूप आवडला. आणि मी बोलली पसारा करायच्या आधी पटकन रूम दाखवून देते, म्हणजे छान वाटते. आणि आम्ही मला वाटतं 2-3 वर्षानंतर हॉटेलमध्ये आलो राहायला. आणि नाही, मध्ये मध्ये आलो होतो, पण ते दुबईमध्येच राहत होतो. इंडियामध्ये आम्ही कुठेच राहिलो नव्हतो. सो खूप भारी वाटतं मला, आणि खूप छान आहे. या रूमचं वाईबच एक नंबर आहे, मला खूप आवडलं. थँक्स टू आवर डॅडी, थँक्यू. ती दमली आहे, तिला भूक लागली आहे. मला भूक लागली आहे. सो आता आम्ही जेवण पण मागवून घेतो. काय आम्ही आलोय त्या दुकानाचं नाव काय बघ दाखव, आणि इकडे पूर्ण ॲड्रेस पण दिलेला आहे, तुम्ही बघू शकता. यांच्याकडे तुम्ही येऊ शकता. आप उसका फोटो ले लो तो आपके पास परमानेंट एड्रेस आता है. आणि आम्ही इकडे खूप साऱ्या साड्या बघितल्या, पण आम्हाला 2 साड्या खूप आवडल्या. एखाद्या झटक्यात बघून आम्हाला खूप आवडली, मग आम्ही डिसाईड केलं की आम्ही घेऊन टाकतो पटकन अशी. ये कितने की है? 22 और ये 2,000-2,500 रेंजमध्ये आम्ही पकडलेली आहे. मला सगळ्या रेंजमध्ये मिळणार, म्हणजे स्टार्टिंग कोणत्या रेंजची होता भैया? 1,800 पासून चालू होतात, 1,080 पासून चालू होतात. सो तुम्ही ते बघू शकता, तुम्हाला जी पण आवडेल ती तुम्ही घेऊ शकता. सो आता तुम्ही बघू शकता आम्ही सराफा बाजारमध्ये आहोत. आता रात्रीचे वाजले 10:15, शॉपिंग झालेली आमची. आणि त्यानंतर इकडे सगळ्यांनी सांगितलं आम्हाला, आता तुम्ही इकडे पूर्ण खाऊ गल्लीमध्ये फिरू शकतात पूर्णचं. आणि इकडे लिटरली सगळं बॅरियर वगैरे बंद करतात स्ट्रिक्टली, की कोण पण मोठा गाडी यायला नको इकडे अजिबात, डिस्टर्बन्स नको असं. चला ही गल्ली बघून आपण. मोस्टली आहे ना, खिचडी फेमस आहे वाटतं साबुदाणा. सगळीकडे खिचडीचंच आहे. हां, दही खिचडी. सो इकडे आता एक माणूस आम्ही बघितलाय जो गोल्डमॅन नावाचा आहे.
हा प्युअर व्हेज आहे. हे खूप छान आहे. सो आता आम्ही पहिली सुरुवात केली आहे ती मम्मीने चालू केली आहे रबडी. रबडी. हां कशी आहे? सो आता इकडे मम्मीने काय घेतलं? छोले टिक्की. छोले टिक्की चाट असं घेतलेलं आहे आम्ही. ही आमची दुसरी वस्तू आहे, आम्ही ट्राय करतोय, बघू कशी लागते ही पण. पनीर आहे. पनीर आहे. ते टिक्की खाऊन बघ ना, ती मेन टिक्की आहे ती. गरम गरम. आता आम्ही घेतले ते चीज कॉर्न मोमोज घेतलेले आहेत आणि पार्सल घेतले. त्या दुकानातून घेतलं आहे. खूप खूप फेमस आहे बोलतात हे आग्रावाल्याचं दुकान. त्याच्याकडून आम्ही काय घेतलं आहे, ग्रेव्ही पनीर टिक्का. त्याच्यामध्ये 2 असे आम्हाला रोल पण मिळतात. तर मग ते पण आपण रूममध्ये जाऊन खाऊया आणि मग बघूया ते कशी लागतात. हे टेस्ट केलं आम्ही मोमोज आणि हे चीज कॉर्न मोमोज आहेत. खूप टेस्ट आहे खरं सांगते मी. आणि एका दुकानाचं नाव लागलं, आग्रा चाट नाव आहे. एक नंबर आहे. गरम गरम आहेत, खूप टेस्ट लागतात. टेस्ट कर फक्त. जामुनचा फ्लेवर आहे. फुल. हा इकडचा खूप फेमस राजवाडा आहे. हा पण आम्ही दिवसामध्ये बघायला येऊ, जर आम्हाला वेळ मिळाला तर नक्कीच येऊ बघायला हे पण. सो आजचा आहे आपला डे 2. गुड मॉर्निंग. आणि आम्ही आता ब्रेकफास्ट करायला आलो आहे. ब्रेकफास्ट बघू शकता तुम्ही. मम्मीने काय घेतलं आहे, मम्मीने काय घेतलं आणि मी पण काय घेतले. सो आज आहे आमचा ट्रिपचा डे 2 आणि आज आम्ही आलो आहे उज्जैनला महाकाल दर्शन करायला. सो आता आम्ही पोचलेलो आहोत आणि आता आम्ही चालत जाणार आहोत. सो तुम्हाला आता मी पूर्ण जर्नी दाखवते आणि आमचं दर्शन कसं होतं ते सगळं तुम्हाला नीटपैकी दाखवून देते. सो आता आम्ही दर्शन घ्यायला चाललो आहे आणि इकडे आम्ही मस्त प्रसाद वगैरे घेतला सगळं. आणि आम्ही VIP तिकीट घेतलेलं आहे ॲक्च्युअल. आणि खूप गर्दी आहे इकडे, त्यामुळे VIP तिकीट घेतलेलं आहे आणि आम्ही दर्शनाला. आणि VIP तिकीटचा किती 250 रुपये पर person आहे. आणि जर एकदम VVIP घ्यायचं असेल तर 1100 रुपये. त्याच्यामध्ये मग तुम्ही एकदम आतमध्ये जाऊ शकता असं. पण आज देत नाही आहेत कारण खूप गर्दी आहे म्हणून असं. मॅम बोलू चला जसं मिळतं तसं दर्शन करून घेऊया आपण देवाचं. जय महाकाल. जय महाकाल. आता आमचं दर्शन झालेलं आहे. खरंच खूप बरं झालं आम्ही की VIP पासेस घेतले आम्ही. खूप छान दर्शन झालं, पटकन झालं. एकदम आतमध्ये जायला नाही मिळत आपल्याला, लांबून मिळतं. पण आज वीकडे होता म्हणून आम्हाला आरामात सगळं बघायला मिळालं नीटपैकी. आणि 2-5 मिनटं उभं पण राहता आलं कारण तेवढी गर्दी नव्हती VIPच्या पासेसमध्ये. मग आम्हाला नीटपैकी दर्शन झालं. म्हणून आम्ही आता इकडे जरा 2 मिनटं बसलो आहे आणि बघतोय TV वरती. खूप छान वाटतं, मस्त झालं दर्शन आमचं. हे इकडचं पूर्ण परिसर आहे मंदिराच्या बाहेरचं. आणि इथे विठू माऊलींचं पण मंदिर आहे. नंतर आपलं सिद्धिविनायक मंदिर पण आहे. आपल्या गणपती बाप्पांचं पण मंदिर आहे. खूप छान आहे मंदिर, खूप छान आहे. इकडे हनुमानजीचं आहे, इथे हनुमानजीचं. इकडे हनुमानजीचं हनुमानजीचं.
आता आमचं महाकालचं दर्शन तर झालं, दुपारचे वाजले 4. आता आम्ही कुठे आलोय? कालभैरव मंदिरात आलो आता. आणि हे असं तिथून घेतलेलं आहे. काहीतरी 20-25 मिनिटाचा रस्ता होता. तर आम्ही हे असं परत घेतलंय देवासाठी. आणि त्यांनी सांगितलं की हे घरामध्ये देवाच्या ठेवायचं पायाला असतं. लावून आणायचं तिथून, नंतर मग दारात किंवा गाडीमध्ये वगैरे बांधायचं. दारात, गाडीत नाही तर दुकानात लावायचं असतं असं. तर आम्ही बोललो की ठीक आहे, हे घेऊया चला. फायनली इकडचं पण दर्शन झालेलं आहे. आणि आता आम्ही थंड लिंबू सो आता सगळं आमचं सकाळचं दर्शन वगैरे झालं. आता खूप दमले दिवस आम्ही जेवलो नाही, म्हणून आम्ही आता इकडे डिनरमध्ये एक खरं बुफे करतो. आता तुम्हाला मी मेनू दाखवते. मेनू आहे चॉकलेट वॉलनट ब्राउनी आहे, नंतर एक मीठे समोसा मावा सगळी डेझर्ट्स आहेत, खूप सारे मस्त डेझर्ट्स आहेत. चॉकलेट हेझलनट बटरस्कॉच चीज केक, प्लेन कर्ड आहे, नंतर मोगरा सॅलड आहे म्हणजे भेंडीचं सॅलड आहे, नंतर आलू चना चाट आहे, नंतर फ्रेंच पोटॅटो सलाड, नंतर मिक्स व्हेज रायता. तिकडे सगळं सलाडचं सामान आहे, हे आमच्या कामाचं म्हणजे. नंतर इकडे फ्राईज ठेवले सगळे, नंतर इकडे सूप आहे तिथे वगैरे, हां क्रीम ऑफ ब्रॉकली सूप आहे बघ. पनीर हैदराबादी आणि चीजचं एक स्टार्टर, चिली कॉरिएंडर सॉसवाला हे आहे, नंतर इकडे बर्ड गार्लिक नूडल्स आहे, नंतर इकडे कॉलीफ्लावरचं पण तिकडे काहीतरी आहे छानसं. नंतर पुढे पनीरचं प्लाझा अशी भाजी आहे. तर इकडे पण हे राईस आहे, दोन प्रकारचे. नंतर इकडे दाल फ्राय आहे. हे आमच्या कामात झालं, हे नॉनव्हेज कॅटेगरी चालू होते. नंतर इकडे मोमोजचं लाईव्ह आहे आणि कचोरी चाट लाईव्ह काउंटर आहे. सो हे पण आपण सगळं खाऊया. एवढं सगळ्यात खायला व्यवस्थित तुटून पडणार आता. अल्ला